बी प्रिपेअर्ड इज द स्काउट्स मोटो. आठवतं शाळेमध्ये आपल्याला अनेक प्रकारचे असे ॲक्टिव्हिटीज असायचे. नेव्ही, आर्मी, एअरफोर्स अँड देन वी हॅड स्काउट्स, बॉय स्काउट्स. आय वॉज अ बॉय स्काउट. आणि तुम्हाला माहिती आहे का, त्यामध्ये आम्हाला एक मोटो होता. वी ऑलवेज हॅड टू गो अँड से बी प्रिपेअर्ड. दॅट वॉज आवर मोटो. इफ एनीबडी हिअर नोज दॅट, यू विल अंडरस्टँड. हा आमचा मोटो होता, बी प्रिपेअर्ड. नाव दॅट क्वेश्चन ॲक्च्युली अप्लाइज टू आवर लाईफ्स अँड स्पेशली टू ख्रिश्चन्स. आज आपल्यासाठी, ख्रिस्ती लोकांसाठी हे ॲक्च्युअलमध्ये अजून जास्त ॲप्लिकेबल आहे. बी प्रिपेअर्ड. बट द क्वेश्चन टुडे इज, आर वी प्रिपेअर्ड? आपण तयार आहोत का? आज आपण पाहणार आहोत एका अशा मनुष्याबद्दल, एका अशा व्यक्तीबद्दल ज्याला माहीत करून घ्यायचं होतं की हाऊ कॅन आय बी प्रिपेअर्ड, हाऊ टू नो दॅट आय एम प्रिपेअर्ड. त्याला माहीत करून घ्यायची इतकी उत्सुकता होती की तो प्रभूला भेटायला येतो. सम ऑफ यू मस्ट हॅव गॉटन अ क्लू. तर आपण सर्वजण आपलं पवित्र शास्त्र उघडूया. लेट अस ओपन टू द बुक ऑफ जॉन, चॅप्टर नंबर 3. आज योहानाचं पुस्तक शुभवर्तमान आपण उघडणार आहोत, 3रा अध्याय, आणि त्यातनं काही वचनं आपण वाचणार आहोत. नाव यू ऑल नो द स्टोरी. तुम्हाला माहिती आहे की यामध्ये प्रभू एका व्यक्तीशी बोलत आहे. इनफॅक्ट एक व्यक्ती प्रभूकडे येत आहे, निकोडिमस, है ना. निकोडिमस एक व्यक्ती होता जो त्या काळी त्या शहरामध्ये, यरुशलेमेमध्ये एक परुषी व्यक्ती होता. ही वॉज नॉट अन ऑर्डिनरी मॅन. ही वॉज ॲक्च्युली अ फॅरिसी अँड ही वॉज अ रूलर ऑफ द ज्यूज. तो यहुद्यांचा एका प्रकारे अधिकारी पण होता. आता परुषी असणं म्हणजे काय? यू ऑल नो व्हॉट डज इट मीन टू बी अ फॅरिसी. व्हॉट डज इट मीन टू बी अ फॅरिसी? अ फॅरिसी वॉज दॅट ग्रुप. परुषी लोकांचा तो ग्रुप होता जो मलाखी नंतर आत्ता आपण बघतो मत्तेपर्यंत जो मधला जो 400 वर्षांचा जो गॅप होता ना, ज्यामध्ये प्रभू कुठल्याही त्याच्या सेवकाशी बोलला नाही. देयर वॉज अ बिग सायलेन्स. ओके. त्या काळामध्ये एक असा ग्रुप निर्माण झाला. त्या ग्रुपनी काय केलं होतं, नियमशास्त्र वाचून ठेवायचं किंवा त्याला कसं पाळलं पाहिजे हे त्यांनी सिद्धांत बनवून स्वतः त्यांचा एक ग्रुप फॉर्म झाला होता. अँड दॅट वॉज द फॅरिसीज. नियमशास्त्र पाळणारे लोक, शिकवणारे लोक, बरोबर आहे, डिफेंडर्स ऑफ द लॉ. आणि हा असा तसा व्यक्ती नव्हता, तर हा एक परुषी व्यक्ती होता. हे तेच लोक होते ज्यांनी येशूला जास्त त्रास दिला होता, कारण ते दर मिनिटाला त्याला नियमशास्त्रातनं वचन काढून सांगायचे, ह्याचं काय आणि त्याचं काय तू सांग. ओके. नाव द फॅरिसीज वर सो ऑब्सेस्ड विथ द लॉ ना, त्यांना इतकं नियमशास्त्राबद्दल त्यांना ते त्याच्यामध्ये इतकं गुंतून गेले होते, ते इतकं त्याच्यामध्ये बांधून गेले होते, बंदिवान झाले होते की ते प्रत्येक मिनिटाला त्यांनी रूल्स अँड रेग्युलेशन्स कसे पाळायचे ना, ह्याचा नियमच बनवला होता. प्रत्येक मिनिटाला आपण हे असंच केलं पाहिजे, ते तसंच केलं पाहिजे. आठवतं ना, ते म्हणतात की जेवायच्या अगोदर हात धुवत नाही हे लोक, प्रार्थना करायच्या अगोदर किंवा ह्याच्यामध्ये हे लोक उपास करत नाही. ते प्रत्येक मिनिटाला त्यांनी असे रूल्स अँड रेग्युलेशन सेट करून ठेवले होते. नाव दिस क्रिएटेड अ प्रॉब्लेम. माहिती आहे, त्यावेळेला जेव्हा ते लोक शब्दात दिवशी पाळायचे, ऑन देअर सॅबथ, देवानी काय सांगितलं होतं, तुम्ही कुठल्याही प्रकारचे काम करायचे नाही, कुठलंही काम तुम्ही केलं नाही पाहिजे. आता ह्या लोकांना एक मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला की कुठलंही काम म्हणजे कसं समजून घ्यायचं की कुठलंच काम केलं नाही पाहिजे. हाऊ डू वी अंडरस्टँड की दिस वर्क इज ओके और दिस वर्क इज नॉट ओके. जरी कुठलं काम करायचं नाही म्हणलं तर असं तर नाही ना दिवसभर मनुष्य बिछाण्यावरच झोपून पडलेलं आहे, असं नाहीये. तर त्या लोकांनी असे सेट रूल्स निर्माण केले होते की हे कार्य आपण करू शकतो, ते कार्य आपण नाही करू शकत, असे त्यांनी नवीन वेगवेगळे प्रकारचे रूल्स काढले होते. इतकं तक की ते बोलले आपण आपले स्वतःचे शूलेस पण बांधू शकत नाही. दॅट इज अ वर्क. ओके. ते लोक इतकं काटेकोरपणे पाळत होते, ते म्हणायचे की आपण शूलेस पण बांधायचं नाही ऑन दॅट डे, इट्स नॉट अलाउड. टाईंग अ नॉट इज नॉट अलाउड, इट इज वर्क. आता तुम्ही विचार करा, त्या लोकांना त्या वेळेला कसे प्रॉब्लेम्स निर्माण झाले होते माहिती आहे का, की शेवटी जर नॉट पण टाय करता येत नाही, बाहेर पण पडता येत नाहीये, और व्हॉट आर वी सपोज टू डू देन. तर ते लोक काय करायचे माहिती आहे का, दे हॅड अ बिग प्रॉब्लेम टू ड्रॉ वॉटर. विहिरीमधनं पाणी कसं आणायचं. तर ते लोक काय करू लागले होते की त्यांनी विचार केला, ठीक आहे आपण आपला स्वतःचा शूलेस बांधू शकत नाही, आपण स्वतः बाहेर जाऊ शकत नाही, रस्सीला गाठ बांधू शकत नाही. तर त्यांनी ज्यावेळेला असे नियम त्यांनी बनवलेले होते, त्यातला एक नियम कसा होता माहितीये का, की स्वतः आपण पुरुष गाठ बांधू शकत नाही, पण बायकांना त्यांच्या कमरेला जो पट्टा ते बांधतात ते बांधायला त्यांना अलाउड आहे. दे कुड टाय देअर गर्डल्स ऑन देअर वेस्ट. तेवढं अलाउड होतं.
कमरपट्टा बांधायला अलाउड होतं, पण बायकांना. म्हणून ते काय करू लागले माहितीये का, अक्षरशः की पाणी जर काढायचं असेल तर ते स्वतःच्या रस्सीला बांधून, गाठ बांधून करण्याऐवजी ते लोक बायकांचे जे गर्डल्स होते, बेल्ट्स होते, त्याला वापर करून ते लोक रस्सी बनवून मग पाणी काढायला लागले होते. म्हणजे सी व्हॉट दे आर ट्राईंग टू डू. दे वर सो फोकस्ड इन कीपिंग द लॉ. त्यांना नियमशास्त्र पाळण्यामध्ये इतके ते लोक हे गोंधळून गेले होते की त्यांनी स्वतःचे वेगळेच नियम निर्माण केले होते आणि असे वेगळ्याच प्रकारे ते जगू लागले होते. ओके, आता ते लोक विचार करत असतील की टेक्निकली आम्ही पाप नाही केलं ना, आम्ही आमचे शूलेस नाही बांधले, आम्ही कष्ट नाही केले, आम्ही बायकांना हे अलाउड आहे, त्यांना त्यांचा बेल्ट बांधायला अलाउड आहे, म्हणून आम्ही ते सगळं केलं. आज प्रश्न असा आहे की आज आपण नियमशास्त्रामध्ये नाही आहोत. करेक्ट, वी आर नॉट अंडर द लॉ, बट हॅव आय मेड एनी लॉज इन माय लाईफ लाईक अ फॅरेसी. एका परुषी व्यक्तीसारखं मी माझ्या जीवनामध्ये असे कुठले नियम बांधून ठेवले आहेत का की असंच जगलं पाहिजे, गुरुवारच्या दिवशी उपवास केलाच पाहिजे, सकाळी शास्त्र वाचलंच पाहिजे. आय एम नॉट सेइंग दीज आर रॉंग थिंग्स, ओके, प्लीज डोंट गेट मी रॉंग. इट इज गुड इफ यू आर डुईंग दिस, इट इज गुड, बट डोंट क्रिएट युअर सेल्फ इन दॅट माइंडसेट ऑफ अ फॅरसी. पुरुषांचं जे माइंडसेट होतं ना तसं येऊ देऊ नका, कारण काय होईल माहितीये का, त्याच्यानंतर ज्या वेळेला काहीतरी नवीन आपल्या समोर येतं किंवा देवाच्या वचनातनं आपल्याला काहीतरी नवीन प्रकट होतं जे आपल्या सिद्धांताच्या विरुद्ध आहे, आपल्या रोजच्या जीवनाच्या विरुद्ध असताना, देन वी स्टार्ट गेटिंग अनकम्फर्टेबल. कारण आपल्याला वाटतं नाही नाही, हे मी नाही करू शकत, कारण मी असं पाळत नाही किंवा मला हे नाही जमणार. डोंट लिव्ह इन बॉन्डेजेस. जीसस केम टू सेट अस फ्री फ्रॉम दॅट. डोंट क्रिएट एनी न्यू बॉन्डेजेस फॉर आवर सेल्स. आणि म्हणून हे लोक काय करत होते, असे स्वतःचे नियम बनवत होते नियमशास्त्र पाळण्यासाठी, आणि मग ते लोक काय करत होते, त्यांच्या ऍक्शन्सला जस्टिफाय करत होते. इथं तर आम्ही नाही चुकलो ना, आम्ही हे तर बरोबर केलं ना, असं. टुडे वी आर नॉट सपोज टू बिकम लाईक फॅरसीज. म्हणून पुरुषांसाठी तो काय म्हणला होता, आठवतं ना, तो पेत्र, योहान आणि बाकीच्या शिष्यांना येशू म्हणला बोटमध्ये गेल्यावर की पुरुषांच्या खमीरापासून तुम्ही वाचा, स्वतःला राखा. कारण हे माइंडसेट आहे. फॅरसी इज ऍक्च्युअली अ माइंडसेट. प्रिन्सिपल्स, डोंट लिव्ह अंडर दॅट. ठीक आहे. आता हा व्यक्ती निकोदिमस जो होता हा एक परुषी होता, आणि फक्त परुषी नव्हता तर असं म्हणण्यात येतं की ही वॉज द रूलर ऑफ द ज्यूज. आपण वाचूया पहिलं वचन काय म्हणते. लेट अस रीड जॉन चॅप्टर 3 आणि त्याचं पहिलं वचन मी वाचत आहे. आणि पुरुषातला कोणी एक माणूस निकदेम नावाचा यहुद्यांचा अधिकारी होता. निकदेम नावाचा यहुद्यांचा अधिकारी होता. इन इंग्लिश इट इज ऑल्सो रिटन दॅट ही वॉज अ मेंबर ऑफ द ज्यूइश रूलिंग काउन्सिल. काय म्हणलं इथं, यहुद्यांच्या अधिकाऱ्यांपैकी होता, आणि असं लिहिलं ही वॉज अ मेंबर ऑफ द ज्यूइश रूलिंग काउन्सिल. इन फॅक्ट ही वॉज अ मेंबर ऑफ द ज्यूइश सुप्रीम कोर्ट असं समजा. रूलिंग काउन्सिल दॅट टाइम वॉज द सॅनहिड्रन. बरोबर आहे. यहुद्यांचं जे ऍक्च्युली एका प्रकारचं काउन्सिल, त्यांचा हा एक रूलर होता, तिकडचा एक अधिकारी होता, एक मिनिस्टर होता. व्हॉट डज ही डू. तो व्यक्ती जो आहे ना, असं म्हटलेलं आहे दुसऱ्या वचनामध्ये, तो प्रभूजवळ येतो. वाचूया आपण दुसरं वचन. त्याच्यात असं लिहिलंय, तो रात्री त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला, रब्बी, तू देवापासून आलेला शिक्षक आहेस हे आम्हास ठाऊक आहे, कारण हे जे चमत्कार तू करतोस ते कोणालाही आपल्या बरोबर देव असल्या वाचून करता येणार नाहीत. नाउ नोटीस व्हॉट ही इज डुईंग. तो कधी येतोय प्रभूकडे. असं म्हटलंय की तो प्रभूकडे रात्री आला. जर तुम्ही हे गोष्टी नोटीस केले ना, तर पुढे जाऊन पण 7व्या अध्यायामध्ये योहानाच्या, आणि पुढे जाऊन 8व्या का मला वाटतं 19 का 20व्या अध्यायामध्ये परत एकदा निकोदेमसचं नाव येतं. त्याच्यामध्ये जेव्हा त्याचं नाव येतं ना, तर त्याला कसं रिफर केलं माहितीये का, निकोदेमस जो प्रभूकडे रात्री आला असं लिहिलंय. आणि या गोष्टीवरनं बरेच लोकांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण झाला की हा व्यक्ती रात्री का आला. विचार करा ना, दिवसा परुषी त्याला त्रास देत होते, आणि हा पण एक परुषीच होता, मग हा रात्री का येतो त्याच्याशी बोलायला. ह्यावरून बरेच लोकांच्या मनामध्ये असे विचार सुरू झाले होते. त्यांना वाटू लागलं की निकोदेमस जो आहे ना, तो एका प्रकारचा कावड व्यक्ती आहे, भित्रा व्यक्ती आहे, तो दिवसा जाऊन त्याच्याशी बोलू शकत नाही. पण तसं नव्हतं. ऍक्च्युअल मध्ये निकोदेमस जो होता त्याच्याबद्दल काय म्हणलं, ही वॉज अ मेंबर ऑफ द रूलिंग काउन्सिल. तो एक अधिकारी होता, तो एक काम करणारा व्यक्ती होता जो दिवसभर बिझी असेल असा. आणि त्याचबरोबर येशू जो होता तो कंटिन्यूस द होल डे ही वॉज मिनिस्टरिंग फॉर द लॉर्ड.
इथं तिथं तो प्रवास करत असायचा. अँड दॅट्स वाय ही फाइंड्स अ टाइम वेन ही कॅन कम अँड सिट विथ द लॉर्ड अँड टॉक. एकांतमध्ये येऊन तो त्याच्याशी बोलू शकतो अशी वेळ त्यांनी निवडली, आणि म्हणून हा जो आहे व्यक्ती हा रात्री येतोय. हा ऍक्च्युअल मध्ये एक भित्रा व्यक्ती नाहीये. कारण तुम्हाला काय वाटतं, ही बातमी काय नंतर पसरली नसती? पसरली तर असतीच ना. म्हणून त्या गोष्टींनी तो काय भीत नाहीये रात्री किंवा दिवसा येणं. जरी तो परुषी आहे, तो रात्री एका कारणामुळे जातो. बिकॉज इन फॅक्ट इन साम्स इट इज रिटन, स्तोत्रमध्ये असं म्हटलेलं आहे, स्तोत्र 63 आय थिंक, डेव्हिड राइट्स दॅट इन माय बेड, okay, he says that in my bed, when I am laying upon my bed, I meditate upon you. Psalm 63 verse 6. Stotra Psalm 63 and verse number 6. Let us read it. मी तुमच्यासाठी वाचत आहे. दावीद असं म्हणतो, आणि मी आपल्या अंथरुणावर तुला आठवतो, रात्रीच्या प्रहरात तुझे ध्यान करतो. इथं बघा काय म्हणलेलं आहे, मी तुझी आठवण रात्रीच्या वेळामध्ये करत आहे, मी तुझ्यावर ध्यान पण करत आहे. ही सेज आय एम मेडिटेटिंग ऑन यू. डू यू नो दॅट मेडिटेशन ॲक्च्युली रिक्वायर्स एफर्ट? है ना. मेडिटेशनमध्ये माइंडला एम्प्टी करावं लागतं, अँड यू हॅव टू फोकस ऑन वन थिंग. करेक्ट? इट कॅन बी एनिथिंग. पण आपण ज्यावेळेला मेडिटेट करतो ॲक्च्युली खूप अवघड असतं, कारण माइंडला त्यावेळेला शांत करणं, एकाच गोष्टीवर लक्ष लावणं अवघड असतं. खरंच अवघड असतं. आत्ता पण तुमच्यातले किती लोकांचे एखाद्या वेळेस मनामध्ये 10 विचार असतील. प्रॉब्ली यू कांट फोकस हिअर प्रॉब्ली. बट व्हॉट इज डेव्हिड सेइंग? डेव्हिड इज सेइंग दॅट इन द नाईट व्हेन आय एम लेइंग अपॉन माय बेड, आय मेडिटेट अपॉन यू. आज आपण करतो का हे? का दावीद असं का म्हणतो की रात्रीच्या वेळामध्ये मी तुझ्याशी मेडिटेट करत आहे किंवा तुझ्यावर मेडिटेट करत आहे? बिकॉज देअर इज समथिंग स्पेशल अबाउट द नाईट. असं म्हणतात की लेट नाईटमध्ये इट इज अ व्हेरी गुड टाइम टू हॅव मिनिंगफुल कॉन्व्हर्सेशन्स. हे की नाही? आपण आपल्या पण लोकांबरोबर कधी कधी रात्रीच्या वेळामध्ये रात्रभर जागून त्यांच्याशी कितीतरी गोष्टींवर गप्पा गोष्टी करतो. इट्स अ गुड टाइम टू हॅव मिनिंगफुल कॉन्व्हर्सेशन्स, डीप कॉन्व्हर्सेशन्स, प्रायव्हेट कॉन्व्हर्सेशन्स. आणि दावीदाला पण हे कळालं होतं, म्हणून तो रात्रीची वेळ म्हणतो. आणि एवढंच नाही तर तो म्हणतो, मी बिछाण्यावर असताना देखील मी तुझ्यावर ध्यान करेल. निकोदेमस वॉज स्मार्ट, म्हणून तो रात्री येतोय. इट वॉज अ गुड टाइम टू कम टू द लॉर्ड वेन ही इज अलोन. प्रभू ज्या वेळेला एकटा आहे, त्याच्या अवतीभोवतीने तर हजारो संख्येच्या लोक असायचे. बट नाव निकोडेमस कम्स ॲट अ नाईट टाइम टू स्पेंड क्वालिटी टाइम विथ द लॉर्ड. आता निकोदेमस आपल्याला माहिती आहे कसा होता. ही वॉज अ रूलर. तो एक अधिकारी व्यक्ती होता, तो एक परुषी व्यक्ती होता, आणि एवढंच नाही, तो एक शिक्षक पण होता. ही वॉज अ टीचर. डिड यू नो दिस? Nicodemus is actually teacher, and not only just any teacher, but he is a teacher of Israel. तो इस्रायल देशाला, पूर्ण इस्रायल देशाला तो शिकवत होता. यू डोंट बिलीव्ह मी? ॲक्च्युली इट इज रिटन इन वर्स नंबर 10. याच चॅप्टरच्या 10व्या वचनामध्ये असं लिहिलंय, यू आर इस्रायल्स टीचर. 10व्या वचनामध्ये काय लिहिलं बघा, इन 10, येशूने त्याला उत्तर देऊन म्हटले, तू इस्रायलाचा शिक्षक असून या गोष्टी तुला समजत नाही काय? इस्रायलाचा शिक्षक आहेस तू, पूर्ण देशाचा. तो त्या सॅनहिड्रिनमध्ये, त्या सभांमध्ये तो शिकवायचा देखील. ही वॉज नॉट अन ऑर्डिनरी मॅन, ही वॉज अ टीचर. ओके. आणि म्हणून हा दिवसभराच्या वेळेमध्ये नो डाऊट ही शुड हॅव बीन बिझी, म्हणून हा रात्रीची वेळ तो शोधतो आणि तो देवाकडे येतो. आणि तो त्याच्याकडे येऊन असे प्रश्न करून त्याच्याबरोबर त्याला कॉन्व्हर्सेशन करायचं आहे. नाऊ इमॅजिन, दिस इज द सेम मॅन जो पुढे जाऊन तो धनवान योसेफ जो होता ना, ज्यांनी येशूला त्याच्या कबरेमध्ये पुरलं होतं. रिमेंबर दॅट वेल्दी मॅन जोसेफ, जो जाऊन पुढे जाऊन नाही का त्याच्या कबरेमध्ये येशूला तो ठेवतो. त्याच्याबरोबर 2 लोक असतात. त्यातला हा एक निकोदेमस आहे. निकोदेमस तोच व्यक्ती होता ज्यांनी सुगंधी द्रव्य आणि औषधं आणि जे बाम्स आणि मर असताना ते घेऊन तो आला होता येशूच्या शरीराला मलम लावण्यासाठी. अँड ट्रस्ट मी, ही गॉट 75 पाउंड्स, म्हणजे जवळजवळ 34 ते 36 किलोचं सामग्री तो घेऊन आला होता तिथं. ओके. हे सगळ्या गोष्टी एवढं समजून घेणं महत्वाचं नाहीच आहे. एवढंच लक्षात ठेवा, दे वर कॉस्टली थिंग्स. साधे सोपे गोष्टी नव्हते ते. इट वॉज कॉस्टली जे तो तिकडे घेऊन आला होता येशूला लावण्यासाठी. ही इज अ वेल नोन मॅन, कारण तो एक अधिकारी होता.
तो एक परुषी होता, तो एक शिक्षक होता आणि त्याचबरोबर तो एक धनवान व्यक्ती पण होता. हा व्यक्ती आता प्रभूकडे येऊन काय विचारतोय हे पाहूया. रिमेंबर दॅट मोटो, आर वी प्रिपेअर्ड, स्काउट्स मोटो, बी प्रिपेअर्ड, हा ते विचारायला प्रभूकडे येत आहे. वाचूया आपण तो प्रभूला काय म्हणतो. आता दुसऱ्या वचनामध्ये त्याचा जे शेवटचा भाग जो होता तो कसा होता, तो म्हणतो की तू देवापासून आलेला शिक्षक आहेस हे आम्हास ठाऊक आहे, कारण हे जे चमत्कार तू करतोस ते कोणालाही आपल्याबरोबर देव असल्या वाचून करता येणार नाहीत. ही इज सेइंग, आय नो दॅट यू आर कमिंग फ्रॉम द लॉर्ड. Nicodemus is saying that I know that you are coming from the Lord our God. का? कारण तो म्हणतो की nobody can perform these signs, these miraculous signs, unless God were with him. Unless God were not with him. जर देव त्याच्याबरोबर नसता तर एका मनुष्याला हे जमलंच नसतं. आणि तू हे करतोस म्हणजेच तू देवापासून आलेला आहे हे त्याला कळालं होतं. ना सी व्हॉट ही इज डुईंग. तो प्रभूला काय करतो, ही इज गिव्हिंग हिम अ कॉम्प्लिमेंट. तो त्याला एका प्रकारे त्याचं प्रेज करतो. ही इज अप्रिशिएटिंग दॅट गॉड यू आर कमिंग फ्रॉम, दॅट जीसस यू आर कमिंग फ्रॉम गॉड, यू आर अ मॅन ऑफ गॉड. तो त्याला अप्रिशिएट करत आहे. पण त्याच्या पुढं पहा देव काय करतो, प्रभू येशू काय करतो. ही इज कटिंग स्ट्रेट थ्रू दॅट फ्लॅटरी. तो इमिडिएटली त्याचं अप्रिसिएशन जे तो त्याला देत आहे ना ते बाजूला सरकून येशू काय उत्तर देतो हे पहा. तिसऱ्या वचनामध्ये येशू काय म्हणत आहे निकोदेमसला, तो म्हणतो, येशूने त्याला उत्तर देऊन म्हटले, मी तुला खचित खचित सांगतो, वरून जन्मल्या वाचून कोणीही देवाचे राज्य पाहण्यास समर्थ नाही. आता तुम्ही विचार करा, हा व्यक्ती येशूजवळ येतो, येशूला म्हणतो, प्रभू तू तर देवाकडून आलेला आहेस, रब्बी तू देवाकडून आलेला आहेस. आणि येशू त्याला उत्तर काय देतोय, मी तुला खचित खचित सांगतो, जोपर्यंत वरून जन्मल्या वाचून देवाजवळ कोणी, देवाच्या राज्यामध्ये कोणी येऊ शकतच नाही. ट्राय टू सी द आन्सर इज टोटली डिफरंट. येशू त्याला काय उत्तर देतोय, त्याचं उत्तर द्यायचं जे पद्धत आहे ना नेहमी येशूची, तुम्ही पहा, इट इज टोटली डिफरंट. हा व्यक्ती ह्याला इथं कॉम्प्लिमेंट देतोय आणि तो त्याला म्हणतो की राज्यामध्ये जर जायचं असेल तर नवा जन्म झालाय का तुझा हे तू ठरव, नसेल झाला तर ये, मी तुला सांगतो कसा होईल. बट ही सेइंग, अरे आय एम अप्रिशिएटिंग यू, आय एम थँकिंग यू दॅट यू आर डुईंग ऑल दीज मिरेकल्स. बरोबर आहे ना. किती वेळ लागला त्याला असं स्ट्रेट टू द पॉइंट यायला येशूला. निकोदेमस स्वतः त्याच्याकडे आला, त्याला जाऊन तो अप्रिशिएट करतोय की प्रभू तू किती चांगला आहेस, तू देवाकडून आलेला आहेस, एवढे चिन्ह चमत्कार तू करतोस. पण तो काय करतो, तो स्ट्रेट टू द पॉइंट येतो, दॅट यू कॅनॉट एंटर द किंगडम ऑफ गॉड अनलेस यू आर बॉर्न अगेन. ही इज कमिंग स्ट्रेट टू द पॉइंट. यू कॅनॉट एंटर द किंगडम ऑफ गॉड. नाव आय एम ट्राइंग टू टेल यू दिस. ज्या वेळेला आपण इतरांशी शुभवर्तमान शेअर करतो, आपण किती वेळ लावतो पॉइंटवर यायला, येशूवर यायला किती वेळ लावतो आपण. बरेच वेळेला असं पण म्हणलं जातं ना की येशूचं नाव न घेता शुभवर्तमान दाखवून द्या. का असं का केलं पाहिजे. येशूच्या नावाशिवाय शुभवर्तमान आहे तरी काय, ते खोटं. दॅट इज द रॉंग. दॅट गॉस्पल इज टोटली रॉंग. नाउ टेल मी दिस, वेन वी आर प्रॅक्टिसिंग आर स्पिरिच्युअल लाईफ, इव्हँजलायझिंग, दुसऱ्यांना एखाद्या एक वेळेस जर आपण एका प्रकारे सत्य सांगायचा प्रयत्न करत असतो, आपण किती वेळ लावतो त्याला पॉइंटवर येण्यासाठी की अरे येशू तुझ्यासाठी माझ्यासाठी क्रुसावर तो वधस्तंभावर तो गेला. सी व्हॉट जीसस इज डुईंग. ही केम स्ट्रेट टू द पॉइंट. ही इज नॉट स्ट्रॅटेजायझिंग, ही इज नॉट प्लॅनिंग की ठीक आहे पूर्ण संभाषण होऊ द्या, मी तुला चांगले फिलॉसॉफीज कळवतो, प्रिन्सिपल्स कळवतो, लॉजिक कळवतो आणि मग तुला सांगतो की देव का मरण पावला आपल्यासाठी. ही स्ट्रेट अवे सेइंग यू मस्ट बी बॉर्न अगेन टू एंटर द किंगडम ऑफ गॉड. पहिली गोष्ट तर हा त्या गोष्टीबद्दल बोलत पण नव्हता निकोदेमस. But he is directly giving him an explanation about the kingdom of God. Now, please pay attention. Something that is coming up is very important. इथं येशू त्यावेळेला त्यांना काय म्हणतो, किंगडम ऑफ गॉड, देवाच्या राज्यामध्ये कोणीही नवीन जन्माला वाचून तो येऊ शकत नाही. आता नीट लक्षात घ्या, किंगडम ऑफ गॉड, व्हॉट डज इट मीन बाय द वर्ड्स किंगडम ऑफ गॉड. देवाचं राज्य म्हणजे काय. देवाचं राज्य जे आहे ना, इट इज लिंक्ड ओके विथ हिज फ्युचरिस्टिक किंगडम. देवाचं येणारं राज्य जे आहे. आता तुम्ही म्हणाल की येणारं राज्य म्हणजे कधी, तर देवाचं येणारं राज्य जे आहे ते 1000 वर्षांचा काळ जो आहे ना आपल्याला लिहिलेलं आहे ना प्रगटीकरणामध्ये, ज्याच्याबद्दल शास्त्र ऍक्च्युली उत्पत्तीपासून सांगायचा प्रयत्न करतोय, त्या गोष्टींचा उलगडा ज्या वेळेला होईल ते देवाचं राज्य आहे जे पृथ्वीवर येईल, ज्याची प्रार्थना आज आपण करतो, तुझं राज्य येऊ,
जसं स्वर्गात तसं पृथ्वीवर. ओके. देवाचं राज्य, किंगडम ऑफ गॉड, हॅज 3 ॲस्पेक्ट्स. इट हॅज अ पास्ट ॲस्पेक्ट, इट हॅज अ प्रेझेंट ॲस्पेक्ट अँड इट हॅज अ फ्युचरिस्टिक ॲस्पेक्ट. 3 गोष्टी आहेत, पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर. व्हॉट इज द पास्ट? ज्या वेळेला येशू स्वतः तो पृथ्वीवर होता, ज्या वेळेला तो माणसांमध्ये चालत होता, बसत होता, उठत होता, खात होता, ज्या वेळेला तो उपस्थित होता या पृथ्वीवर, दॅट इज द पास्ट ॲस्पेक्ट. किंगडम वॉज प्रेझेंट वेन जीसस वॉज ऑन दी अर्थ. यू विल बी लाईक, हा असं कसं शक्य आहे? त्यावेळेला राज्य तर नव्हतं, तो तर वधस्तंभावर गेला ना. नाव ट्राय टू अंडरस्टँड. लूक 17:21 वचनामध्ये प्रभू काय म्हणतो? लूक 17 अध्याय आणि त्याच्या 21 वचनामध्ये प्रभू असं म्हणतो की, आणि पहा येथे किंवा पहा तेथे असे म्हणणार नाहीत, कारण पहा देवाचे राज्य तुम्हामध्ये आहे. नाव द ब्युटी ऑफ द इंग्लिश व्हर्जन इज अमेझिंग. माहिती आहे तो काय म्हणतो? ही सेज, फॉर बिहोल्ड द किंगडम ऑफ गॉड इज इन युअर मिड्स. तुम्हामध्ये म्हणजे काय? इट इज अमंग यू, इट इज इन द मिड्स्ट ऑफ यू. तुमच्या बरोबर आहे. इट इज प्रेझेंट वेअर यू आर. इथं तो इन यू नाही बोलला, तुमच्या मध्ये आहे असं नाही म्हणत येतो. ही सेइंग इट इज इन द मिड्स्ट ऑफ यू. म्हणजे काय? त्याची उपस्थिती, देवाच्या राज्याची उपस्थिती आज तुमच्या बरोबर आहे, तुमच्या समक्षतेत आहे. तुमच्या उपस्थितीमध्ये त्याची राज्याची उपस्थिती आहे. रीड इट इन इंग्लिश. इट सेज, फॉर बिहोल्ड द किंगडम ऑफ गॉड इज इन युअर मिड्स. ही इज नॉट सेइंग द किंगडम ऑफ गॉड इज इन यू. तो असं नाही म्हणला, तो हे म्हणला इट इज इन युअर मिड्स. ह्याचा अर्थ काय होतो? When Jesus was on the earth, the kingdom was actually being shown. आपल्याला एका प्रकारे राज्याची झलक तो देत होता, राज्य कसं असेल. कारण तुम्ही विचार करा, राज्य कुठं असतं? वेअर इज द किंगडम? इट इज वेअर द किंग इज. ज्या ठिकाणी राजा असतो तिथं राज्य असतं. वेअर एव्हर द किंग सिट्स, दॅट इज द प्लेस वेअर ही रूल्स अँड दॅट इज हिज किंगडम. जीसस वॉज ऑन दी अर्थ. द किंग ऑफ द वर्ल्ड वॉज ऑन दी अर्थ. तो कुठं होता? तो पृथ्वीवर होता. तो राजा, त्याचं राज्य त्यावेळेला त्यांच्या समक्षतेत होतं, उपस्थितीत होतं त्यांच्या. द किंगडम वॉज प्रेझेंट. म्हणून तुम्ही बघा, ज्या प्रकारे हिलिंग मिनिस्ट्री त्यावेळेला होत होती ना प्रभूद्वारे, ती आज का नाही होत? बिकॉज देर इज वन रिझन, वन हिडन रिझन. लोक म्हणतात पवित्र आत्मा नाही, हे नाही, असं काही नाही बरं का. द हिलिंग मिनिस्ट्री इज स्टील गोइंग ऑन. There are wonderful stories that you can read, but try to understand. आज ज्या वेळेला लोक म्हणतात नाही, आज इथं होत नाही, तिथं होत नाही, हे का होत नाही माहितीये का? त्यातलं एक महत्वाचं कारण असं आहे, कारण राजा इथं नाहीये, त्याचं राज्य अजून तसं नाहीये इथं. व्हॉट डज इट से इन द बुक ऑफ आयझाया? इट सेज की ज्या वेळेला तो इथं उपस्थित येईल, ज्या वेळेला त्याचं राज्य तिथं स्थापन होईल, तर अक्षरशः एक मुलगा, एक लहान बाळ जे आहे ना, ते सापाच्या बिलामध्ये हात जरी घातलं तरी त्याला काय होणार नाही. एक लंगडा उडी मारेल असं लिहिलेलं आहे. देर विल नो मोर बी एनी काइंड ऑफ सिकनेस. म्हणून असं म्हणलं, येशू जसा चालता फिरत होता ना, हिज पॉवर वॉज फ्लोईंग थ्रू हिम. रक्तस्रावी स्त्रीने काय केलं होतं? फक्त स्पर्श केला होता. त्यांनी काय केलं होतं का जाऊन? काही नाही. दॅट इज वाय इट वॉज हॅपनिंग इन सच अ मार्वलस वे, बिकॉज द किंग वॉज ऑन दी अर्थ. स्वतः राजा जो होता तो जगामध्ये, तो पृथ्वीवर होता. पास्ट टेन्स और पास्ट सेन्स मध्ये. प्रेझेंट, the present aspect of the kingdom of God. Please pay attention. प्रेझेंट ऍस्पेक्ट मध्ये पाऊल काय म्हणतो पहा. पाऊल रोमन्स त्याचा 14 अध्यायामध्ये काय म्हणतो? रोम करास पत्र ह्याचं 14 अध्याय आणि त्याचं 17 वचन आपण वाचूया. लेट सी व्हॉट पॉल सेज. रोम 14 आणि त्याचं 17 वचन. त्यामध्ये पाऊल असं म्हणतो, यास्तव देवाच्या गोष्टी संबंधाने ख्रिस्त येशू मध्ये, sorry, I am reading probably a different one. If anybody finds, can you please help me out? रोम 14 आणि त्याचं रोम 14 आणि ह्याचं करेक्ट असं म्हणले, कारण खाणे व पिणे हे देवाचे राज्य नाही, तर न्यायीपण व शांती आणि पवित्र आत्म्यामध्ये आनंद हे देवाचं राज्य आहे. व्हॉट इज द किंगडम ऑफ गॉड? Paul is trying to make it clear that the kingdom of God is in righteousness. That is in you. You see?
आज आपण युजली ज्या वेळेला हे वर्स कोट करतो ना, ज्या वेळेला हे वचन आपण नाही का घरामध्ये एकमेकांशी हे बोलतो, चेष्टा मस्करीमध्ये कधी बोलतो, ज्या वेळेला खाण्यापिण्याच्या गोष्टी फार चालू असतात आणि आपण काय म्हणतो, अरे बाबा किती खाशील, अरे किती या गोष्टींचा विचार करतो तू, खाणे व पिणे याच्यामध्ये देवाचं राज्य नाही. आपण इथंच ते वचन थांबून टाकतो, कारण आपल्याला केवढं पाठ आहे, आपल्याला तेवढंच पाठ आहे. पण ऍक्च्युअल मध्ये पाठ कुठलं पाहिजे, नंतरचा भाग. तो काय म्हणतो की न्यायीपण, ज्याच्यानी शांती व प्रीती येते, दॅट फ्रॉम विच जॉय कम्स, फ्रॉम विच पीस कम्स, दॅट रायचियसनेस इज ऍक्च्युअली द किंगडम ऑफ गॉड. जे तुमच्यामध्ये आहे आणि माझ्यामध्ये आहे. युअर रायचियसनेस दॅट इज इन मी अँड दॅट इज इन यू, दॅट इज ऍक्च्युअली द किंगडम ऑफ गॉड. आठवतं हे का तो असं म्हणला? कॅन यू फिगर आउट वाय इज ही टॉकिंग लाईक दिस? कारण न्यायीपण, नीतिमान जे आहे, ही भावना आपल्यामध्ये का येते आणि हे राज्य का दर्शवतं? कारण देवाचं राज्य ज्या वेळेला येईल, द 1000 year kingdom, इट इज सेड दॅट द होल अर्थ विल बी सबज्युगेटेड टू हिज रायचियसनेस. पूर्णपणे पूर्ण पृथ्वीवर त्याची सत्ता कुठली? तर रायचियसनेसची, नीतिमत्वाची सत्ता, त्याची न्यायीपणाची सत्ता चालणार आहे. कुठलाही व्यक्ती पाप करू देखील शकणार नाही इन हिज 1000 year kingdom. That's why I'm saying please pay attention. In his 1000 year kingdom, righteousness will be enforced. It will be enforced. म्हणजे मनात मनुष्य पाप देखील करू शकणार नाही. आपला तर विषय सोडून द्या, आपण त्यावेळेला त्या देहामध्ये नसणार पण आहोत. बरोबर आहे ना? आपण गौरवी शरीरामध्ये असणार आहोत, विच कॅनॉट सिन एनीमोर. बट आय एम टॉकिंग अबाउट द किंगडम. रायचियसनेस विल बी एन्फोर्स्ड. आणि ते रायचियसनेस जे ते त्या काळी त्या एका राज्यामध्ये येणार होतं, पाऊल म्हणतो आज ते आपल्यामध्ये ऑलरेडी आलेलं आहे. ज्यावेळेला येशूचा आत्मा आपल्यामध्ये येतो, त्यावेळेला रायचियसनेस, नीतिमत्व जे आहे ते बिल्ड व्हायला सुरू करतं. इट हॅज स्टार्टेड. नाव द फ्युचरिस्टिक टर्म, हे झालं प्रेझेंट टर्म, बरोबर आहे, जे आज आपल्यामध्ये जिवंत आहे. फ्युचरिस्टिक टर्मच्या हिशोबाने जर विचार केला की पुढं देवाचं राज्य जे येणार आहे ते कुठलं आहे, दॅट इज दॅट 1000 year kingdom. देवाचं राज्य फक्त आपल्या भीतरमधल्या जीवनामध्ये नाहीये, तर इट इज इनफॅक्ट अन एक्सटर्नल किंगडम. इट इज अ लिटरल किंगडम. प्रत्यक्षामध्ये त्याचं राज्य येणार आहे. आठवतं ना, आपण पुन्हा एकदा हे यशायाचं मी सांगत आहे, इन आयझाया मल्टिपल चॅप्टर्स से दॅट व्हॉट इज गोइंग टू हॅपन इन द किंगडम. एव्हरी पर्सन शॅल हॅव इट्स ओन ट्री अँड विल सिट अंडर द ट्री अँड एन्जॉय हिज वाईन. त्याच्यानंतर असं म्हणलं की दॅट अ बेबी विल पुट हिज हँड इनसाइड द स्नेक्स बिल. किंवा मग त्याच्यानंतर असं म्हणलंय की जो कोकरा किंवा एक मेंढरू जो आहे ना, तो एका सिंहाबरोबर बसेल, एकत्र बसून ते जेवतील. साप आणि जो बिच्छू आहे किंवा तो मंगूस जो आहे ना, दे विल प्ले टुगेदर. रायचियसनेस, प्रॉपर किंगडम दॅट वॉज ट्राइंग टू बी एस्टॅब्लिश्ड इन ईडन, ते प्रत्यक्षामध्ये हे होणार आहे 1000 वर्षाच्या काळामध्ये, ज्याच्यामध्ये आपण असणार आहोत. प्लीज बी अवेअर ऑफ दिस. आपण त्यामध्ये जाणार आहोत. कधी होणार आहे हे? पहिले रॅप्चर होईल, म्हणजे मंडळीचं वर घेतलं जाणं होईल. त्यानंतर किती वर्ष जाईल? 7 वर्षांचा काळ ट्रिब्युलेशनचा पिरियड आहे. 7 वर्षांच्या काळामध्ये अँटी क्राइस्ट प्रगट होईल. तो त्याची सत्ता चालवायचा प्रयत्न करेल आणि 7 वर्ष संपल्यानंतर ज्यावेळेला संकट काळ संपतो, महासंकट काळ संपतो, येशू राजा जो आहे तो पुन्हा एकदा त्याच्या मंडळीला घेऊन खाली येत आहे. तो तिथं त्या लोकांचा न्याय करणार आहे, अँटी क्राइस्टचा तो न्याय करणार आहे आणि त्याच्या पुढं तो राज्य स्थापन करणार आहे, जे 1000 वर्षांचं राज्य आहे. ओके, प्लीज बी अवेअर ऑफ दीज थिंग्स. म्हणून आपण कधी येणार आहोत? त्याच्या बरोबर आपण येणार आहोत. ऑलवेज ट्राय टू अंडरस्टँड दॅट वी आर गोइंग टू कम विथ हिम वेन ही कम्स बॅक इन हिज सेकंड कमिंग. आणि आता ज्या वेळेला तो येणार आहे, तो आपल्याला घ्यायला येणार आहे. ठीक आहे. आता इथं हा निकोदेमस जो आहे ना, हा हेच प्रश्न करायला आला होता, किंवा ऍक्च्युली अजूनपर्यंत त्यांनी प्रश्न केला पण नाहीये. फक्त तो देवाला येऊन म्हणतो की प्रभू, तू तर देवापासून आलेला आहेस. आणि देवाने सरळ सरळ त्याला सांगितलंय, राज्यामध्ये जर शिरायचं असेल, नवीन जन्म होणं गरजेचं आहे. आता तुम्ही विचार करा ना, असं तो बोलतो आणि लगेच त्याच्यानंतर निकोदेमसनी काय म्हणलं पाहिजे पाहूया आपण 4थ्या वचनामध्ये. 4थ्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, निकोदेम त्याला म्हणाला, माणूस म्हातारा असता त्याला जन्म कसा घेता येईल? दुसऱ्यांदा आपल्या आईच्या पोटात जाऊन त्याला जन्म घेता येईल काय? He says that how can a man be born again when he is old? Nicodemus asked. Surely he cannot enter the second time into his mother's womb to be born again. Now notice what Nicodemus is asking.
हे खूप महत्वाचं आहे. निकोडिमसनी काय विचारलंय इथं, त्याला कसं जाता येईल, का जाता येईल असं नाही विचारलं त्यांनी. का नवीन जन्म व्हायला पाहिजे हे नाही विचारलं त्यांनी. ही इज नॉट आस्किंग टू द लॉर्ड दॅट लॉर्ड why should a man be born again? Why? Give me the reason. No, he's saying how. How can a man be born again? Tell me this. Give me the answer to this. I am eager to know how it can be done. त्याला माहित होतं हा व्यक्ती देवापासून आलेला आहे. त्याला माहित होतं हा सत्य बोलतोय. त्याला माहित होतं ह्यांनी ज्या राज्याचं उच्चार केलेला आहे ते प्रत्यक्षात येणार आहे. ह्याला माहित होतं की त्या राज्यामध्ये शिरायला काहीतरी गोष्ट आपल्याला करावी लागणार आहे. ह्याला माहित होतं की देवाचा हा दास किंवा देवाचा हा सेवक किंवा प्रत्यक्षात देव जो त्याला अजून त्याचं प्रगटीकरण त्याला झालं नाहीये, हा जे काही बोलत आहे ना ह्याच्यामध्ये 100% सत्य आहे. आणि म्हणून तो त्याला विचारतो, प्रभू की कसं होईल हे मला तू सांग, का हे करावं असं नाही विचारत तो. ही इज नॉट स्केप्टिकली आन्सरिंग दॅट वाय शुड दिस बी डन, वाय शुड अ पर्सन बी बॉर्न अगेन, वाय कॅन आय जस्ट नॉट एंटर लाईक दिस, दुसरे कुठला मार्ग नाहीये का. द क्वेश्चन इज हाऊ. And he's saying, wow, this can be possible. So tell me now, how is this possible? आपण नेहमी ज्या वेळेला वाचतो ना आपल्याला वाटतं की प्रभूला हा प्रश्न उलट्या रीतीने प्रयत्न करतोय प्रश्न विचारायचा, पण ऍक्च्युली असं नाहीये. निकोडिमस ऑलरेडी बिलीव्ह दॅट ही वॉज अ मॅन ऑफ गॉड. ओके, अजून त्याला प्रगटीकरण व्हायचंय की ही इज द लॉर्ड, द सेव्हियर. बट नो डाऊट ही अंडरस्टँड की हा प्रभूकडनं आलेला व्यक्ती आहे आणि म्हणून तो काय म्हणतो, हा जे काय बोलतो ना बरोबर आहे. तर इथं हा राज्याच्या बद्दल जे कंडिशन सांगतोय इट इज नेसेसरी. दॅट्स वाय इज आस्किंग हाऊ कॅन दिस हॅपन. एक परुषी व्यक्ती आहे. आता विचार करा, मी मगाशी पण सांगितलं परुषी व्यक्ती असणं काय असतं. हे लोक नियमशास्त्र पाळणारे लोक होते, धार्मिक लोक होते. ते लोक स्वतःचा न्याय पण दर्शवून देणारे लोक होते. वी आर रायचस बिकॉज वी डू दिस. आता हा व्यक्ती ज्या वेळेला त्याला असं विचारतो ना की कशा प्रकारे मी आज जाऊ शकतो, कशा प्रकारे मी, व्हॉट कॅन आय डू, हाऊ कॅन आय गो इन टू द किंगडम ऑफ गॉड. ही इज आस्किंग बिकॉज ही नोज, त्याला माहिती आहे की तो कोण आहे, तो पापी आहे. त्याला हे माहित होतं, कारण तो प्रश्न त्यामुळे असा करतो की प्रभू कसं शक्य आहे मला तू सांग. आणि ही जी अवस्था आहे ना ही आपल्याला पण माहित असते, कारण आपण किती पण नियम पाळले, किती पण स्वतःला धार्मिक दर्शवायचा प्रयत्न केला, वी नो दॅट वी आर अ रेचेड मॅन. वी नो दॅट आपल्याला खरोखर आपली अवस्था नव्हती, आपल्याला देवानी कुठल्या चिखलातनं उचलून काढलेलं आणि नवीन जीवन दिलेलं आहे. वी नो दॅट हाऊ वी वर इन ट्रबल अँड लॉस्ट. वी डेस्परेटली नीडेड अ सेव्हियर. द सेम वे इथं परुषी हा जो निकोदिमस आहे ना त्याला कळालेलं आहे की अरे मी नियमशास्त्र पाळतो पण शक्य नाही आहे हे. मला माहिती आहे अंतःकरणामध्ये की मी किती चुकतो नेहमी. मी दर्शवतो लोकांना, मी जातो व्यवस्थितपणे, मी लोकांना शिकवतो, पण तरी देखील आय नो दॅट आय एम अ सिनर. That's why he's saying that, Lord, tell me, how is it possible? We all need the Savior. आज आपण प्रत्येक व्यक्तीला आज आपल्याला देवाची आणि त्याच्या तारणाची किती गरज असते, कारण म्हणून आपण म्हणतो ना वी वर्क आवर सॅल्वेशन एव्हरी डे अप्रिशिएटिंग व्हॉट द लॉर्ड हॅज डन. आता तुम्ही विचार करा, हा व्यक्ती जसा बोललाय ना की त्याला ज्या पापाची जाणीव झाली ना, तर तुम्ही म्हणाल नाही आता काय रोज रोज आपण पश्चाताप करायचा का, किंवा रोज रोज आपण देवाची उपकार मानायचे का. येस, वी आर सपोज टू अप्रिशिएट द लॉर्ड एव्हरी डे. We are supposed to repent every day. We are supposed to recognize that I am a sinner every single day. Yes, I am justified. ठीक आहे, मी न्याय ठरलेलो आहे, मी देवाच्या राज्यामध्ये आत आलेलो आहे, मी त्याच्यावर विश्वास धरलेला आहे. पण तरी देखील आपण आज देखील पापात आहोत की नाही, आज देखील आपल्याकडनं पाप होतं की नाही. Trust me, some person if knocks on your door right now, you will give him a very absurd excuse. तुम्ही त्याला एकदम काहीतरी एक्सक्यूज देऊन टाकाल, नाही ठीक आहे बाद में हो, क्यों, नाही अभी थोडा बिझी आहे, का सांगू शकत नाही आपण व्यवस्थित, आहे की नाही. वी आर इन चर्च. ट्राय टू अंडरस्टँड, वी स्टिल सिन, वी स्टिल लाय, बट वी नीड टू एक्नॉलेज दिस. रोज आणि रोज देवाकडे येऊन सांगणं, देवा प्रभू आज आम्ही देखील त्या जकातदार सारखा आहोत जो छाती टोकून म्हणतो की आम्ही पापी आहोत. पाऊल काय म्हणतो तुम्ही बघा, पाऊल नंतर म्हणतो की आय एम द लिस्ट ऑफ ऑल द अपॉस्टल्स. सगळ्या प्रेषितांमधला मी सर्वात छोटा प्रेषित आहे. तो नंतर म्हणतो की मी एक पापी आहे, आणि एवढंच नाही, तो ही गोज ऑन टू से आय एम द चीफ ऑफ ऑल द सिनर्स. ही सेज सगळ्या लोकांमधला पाप्यातला पापी मी आहे. तो हे कधी बोलला, नोटिस, वेन डज ही से दिस. तो त्याच्या कन्व्हर्जन झाल्यानंतर बोललाय का, इमिडिएटली?
नाही. इनफॅक्ट ही गोज ऑन सेइंग दिस आफ्टर ही इज मॅच्युरिंग इन क्राइस्ट. जसं जसा तो देवामध्ये वाढत गेला, जसं जसं तो देवाजवळ जात गेला ना, त्यानंतर तो अशा अशा गोष्टी बोलत गेला. दॅट इज हाऊ वी अंडरस्टँड. जितकं आपण देवाजवळ जातो तितकं आपल्याला कळतं की आपण किती आपल्यामध्ये कमी आहे, कमतरता आहे, किती आपल्याला ताळण्याची गरज आहे, किती आपण पापी आहोत. जितकं आपण आरशा समोर जातं तितकं जास्त कळतं की किती माझ्या चेहऱ्यावर डाग आहेत. तसं आहे ते, माहिती आहे का? द मोर वी कम क्लोजर टू द मिरर, वी अंडरस्टँड दॅट वी आर सेल्व्स आर डर्टी अँड वी आर सिनर्स अँड वी नीड टू एक्नॉलेज दॅट. करेक्ट आहे ना? आपल्या त्या गोष्टीची जाणीव करून घेतल्यानंतर ते एक्नॉलेज केलं पाहिजे, एक्सेप्ट केलं पाहिजे. दिस निकोडिमस अंडरस्टँड्स. आणि म्हणून निकोडिमस काय करतो, तो प्रभूला विचारतो, प्रभू हे कसं होईल मला तू सांग. आईच्या उदरात जाणं तर शक्य नाहीये ना, पण मग तू मला सांग कसं शक्य आहे, हे का केलं पाहिजे, असं नाही विचारत तो. लक्षात घ्या, हा परुषी व्यक्ती आहे. हा त्याला इथं पाहिजे तितके प्रश्न विचारू शकला असता, उलटे सुलटे, पण तो तसं नाही करत. ही इज आस्किंग विथ अ कंपॅशनेट हार्ट. आय नीड टू नो लॉर्ड, टेल मी. पाहूया आपण येशू त्याला काय म्हणतो. 5व्या वचनामध्ये येशू त्याला असं म्हणतो. येशूने त्याला उत्तर देऊन म्हटले, मी तुला खचित खचित सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्मल्यापासून कोणीही देवाच्या राज्यात जाण्यास समर्थ नाही. पाण्या वाचून व आत्म्या वाचून जन्मल्यापासून कोणीही देवाच्या राज्यात जाण्यास समर्थ नाही. निकोडिमस, you want to enter the kingdom of God? Right? Yes, Lord. You need to be born again. You need to be born with the water and you need to be born with the Spirit. What does this mean? Born of the water. आज I'll tell you this. काही महिन्यां किंवा वर्षांपूर्वी ॲक्च्युअली मलाही असं वाटायचं दॅट दिस पर्टिक्युलर वर्स मीन्स दॅट यू नीड टू बी बॉर्न ऑफ द बॅप्टिझम. की पाण्या वाचून जो बाप्तिस्मा होतो ना, तो म्हणजे इथं येशू जे सांगत आहे की बाप्तिस्मा झाल्या वाचून तुम्ही स्वर्गाच्या राज्यात येऊ शकत नाही. दॅट इज नॉट व्हॉट ही इज टॉकिंग. प्रत्येकाला असंच वाटतं हे की बाप्तिस्मा झाल्या वाचून तुम्ही स्वर्गाच्या राज्यात येऊ शकत नाही. सी, बॅप्टिझम इज इसेन्शियल. ओके, डोंट मिसअंडरस्टँड. येशूनी स्वतःहून घेतला होता अँड इट इज इम्पॉर्टंट. इट इज अ कमिटमेंट टू द लॉर्ड दॅट लॉर्ड आय एम युअर्स. सो द मोर अर्ली यू डू इट द मोर बेटर इट इज, बिकॉज वी आर कमिंग क्लोजर टू द लॉर्ड. आता इथं ही जे मिसकन्सेप्शन आहे, जे आपल्याला जे वाटतं की ऍक्च्युअलमध्ये हा पाण्याचा बाप्तिस्मा आहे का, तर तसं नाहीये. इनफॅक्ट पाऊल या गोष्टींचं काय म्हणतो माहिती आहे का, पुढे जाऊन स्पष्टीकरण तो देतो. कुठल्या वचनांमध्ये, तर इफिस 5 मध्ये तो काय सांगतो की तुम्ही अशा पाण्याने धुतले जात आहात किंवा तुम्ही अशा पाण्याने स्वच्छ केले जात आहात जे स्वतः पाणी घाण होऊ शकतं ना, तसं नाही. तर दिस इनकरप्टेबल वर्ड ऑफ गॉड इज दॅट वॉटर. इफिशियन्स 5:26 ज्यावेळेला तो स्त्री आणि पुरुष किंवा नवरा आणि बायकोचे जे संबंध आहेत किंवा जे नियम आहेत ते तो सांगत होता ना, दॅट टाइम इज सेइंग वॉश युअर सेल्फ विथ द वॉटर विच इज थ्रू द वर्ड ऑफ गॉड. Ephesians 5:26, प्लीज रीड दिस इन युअर ओन फ्री टाइम. तो काय म्हणतो, दॅट वॉशिंग थ्रू द वर्ड ऑफ गॉड. देवाचं वचन जे आहे ना, ते आपल्याला हे जलरूपी स्नान आहे किंवा जलरूपी आपल्या रोजची आंघोळ आहे जी आपल्याला केली पाहिजे. काय होतं वचनाने, पाणीनी काय होतं, इनफॅक्ट पाण्याने काय होतं. सी, द मोर क्लोजर वी गो टू द मिरर वी अंडरस्टँड वी आर डर्टी. करेक्ट. आपल्याला कळतं की आपण अस्वच्छ आहोत किंवा आपल्यावर डाग आहेत. म्हणून आपण कुठं जातो, वॉशरूम मध्ये जातो स्वतःला स्वच्छ करण्यासाठी. काय वापरतो आपण, पाणी वापरतो. आज जी प्रक्रिया आपण रोज करतो ना, आणि किती वेळा करतो दिवसामधनं, तीच प्रक्रिया आपल्याला ह्या वचनाद्वारे कितीदा केली पाहिजे. ट्राय टू अंडरस्टँड. जर आपलं शरीर इतक्या रोज घाण होऊ शकतं, तर अंतःकरण, मन कितीदा अस्वच्छ होऊ शकतं. मग कितीदा हे यातनं, म्हणून तो म्हणतो ना, धन्य तो पुरुष जो दिवस रात्र याच्यावर मनन करतो किंवा ध्यान करतो. Now I am not saying sit and do this only, but I am saying that at least practice what you are reading, or at least ask the God for help. आपण मोस्ट ऑफ अस ना, आय डोंट नो अबाउट यू, बट पहिलेच्या वेळेला ना अशी सवय असायची की पवित्र शास्त्र कधी उघडलं जात होतं, तर संडेला. ते पण जे वचन वाचलं जाते ना तेवढंच. आठवड्याभरामध्ये काय माहित काय इतकं बिझी असायचो आपण की आपल्याला वेळच नाही मिळायचं. वी कांट बी लाईक दिस पीपल. आठवडाभर आपण ते अस्वच्छ शरीर घेऊन कसं जगू शकतो. येशूचं मध्येच येणं झालं तर, कारण तो पुढे जाऊन काय म्हणतो की मंडळी तुम्ही कशी सापडली पाहिजे, तर डाग विरहित आणि सुरकुती विरहित. कशी होईल ती त्यावेळेला डाग विरहित, जर रोज ती स्वतःला स्वच्छ करत आहे, वचन ध्यान करत आहे, मनन करत आहे.
दिस इज व्हॉट वी नीड टू डू. अँड निकोडिमस, यू नीड टू बी बॉर्न अगेन. आपल्याला कसं कळणार दॅट वी आर बॉर्न अगेन? हाऊ डू वी नो दिस? वाचूया 6व्या वचनामध्ये प्रभू काय म्हणत आहे. त्यानंतर येशू त्याला असं म्हणाला की जे देहापासून जन्मलेले ते देह आहे आणि जे आत्म्यापासून जन्मलेले ते आत्मा आहे. तुम्हाला वरून जन्मले पाहिजे हे मी तुम्हाला सांगितले, म्हणून नवल मानू नको. वारा त्याला पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तू ऐकतोस, परंतु तो कुठून येतो व कुठे जातो हे तुला ठाऊक नाही. जो कोणी आत्म्यापासून जन्मलेला तो तसाच आहे. निकोदेमाने त्याला उत्तर देऊन म्हटले, या गोष्टी कशा होऊ शकतील? ओके, नाउ अगेन ट्राय टू अंडरस्टँड. तो म्हणतो, प्रभू त्याला म्हणतो की तू आत्म्याने ज्यावेळेला जन्मशील ना, तेव्हा तू आत्म्यालाच फळ देणार आहेस किंवा आत्माच तुझ्यामधनं वाहणार आहे. जो देहाने जगतो, जो देहाने जन्मलेला आहे तो देहाच्या गोष्टी करतो. जो आत्म्याने जन्मलेला आहे तो आत्म्याच्या गोष्टी करतो. आपण हे नंतर लास्टला पाहूया. पण तो पुढे जाऊन काय म्हणतो, जसा वारा आहे, वारा जसा वाहतो ना तसंच आत्म्यामध्ये जीवन असतं. व्हॉट डज इट मीन? सी, दॅट इज हाऊ यू अंडरस्टँड दॅट यू आर लिव्हिंग इन द स्पिरिट. कारण पवित्र आत्मा आपल्याला प्रत्येक मिनिटाला जसा वारा एका वेळेला एका गोष्टीला उडून कसं दुसरीकडे नेतो ना, तसं गायडन्स आपल्याला प्रत्येक वेळेला पवित्र आत्मा काय करतो, गायडन्स देत राहतो. हे कर, ते कर. प्रत्येक वेळेला वारा एक प्रकारची दिशा घेऊन येते आणि त्या ठिकाणी त्या गोष्टींना ती घेऊन जाते. तुम्हाला उदाहरण जर द्यायचं म्हणलं तर फिलिपाला आठवा, प्रेषितांचा कृत्य 8वा अध्याय आठवतो ना, तो पंक्तीमध्ये सेवा करणारा एक व्यक्ती फिलिप. त्यावेळेला तो जाऊन जेव्हा हबशी शंडासाठी तो जाऊन कार्यासाठी निघालेला होता, तो कुठं होता? तो पहिले तो शमरोनामध्ये होता. आणि मग प्रभूंनी त्याला सांगितलं की गाझा पट्टीमध्ये जा, खाली दक्षिणेकडे. येरुशलेमेमध्ये नको जाऊ, पण गाझामध्ये. आता तुम्ही विचार करा, त्याला पाठवण्यासाठी उलट का पाठवलं पाहिजे? येरुशलेमेमध्ये किती सेवक होते, किती दास होते, किती प्रेषित होते. इथूनच पाठवलं असतं ना एकाला कोणाला तरी. पण देव त्याला काय म्हणतो, तू जा खाली. आता इथं फिलिप काय करतो, ठीक आहे, लेट मी गो देअर. अँड ही गोज देअर. आणि त्याला माहित नाही तिकडं काय काम आहे, त्याला माहित नाही मला कोणाला भेटायचं. तो फक्त उन्हामध्ये चालतोय आणि ज्या वेळेला त्याला ते रथ दिसतं ज्याच्यामध्ये तो हबशीषण बसून चाललेला आहे, त्यावेळेला त्याला तो म्हणतो, जा ह्याला तू ह्याच्या रथामध्ये जाऊन तू बस, किंवा सिट इन हिज कार्ट अँड देन गो अँड टॉक टू हिम. ही ओबेड द स्पिरिट स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप. जसा वारा आला तसा तो जात होता, वारा जसा वाहत होता तसं त्याला घेऊन गेला. आणि त्याचप्रमाणे पवित्र आत्म्यामध्ये जगणं किंवा आत्म्यामध्ये जीवन जगण्याचा अर्थ तोच आहे. तुम्ही बघा, जसं त्याचं कार्य झालं, जसं बाप्तिस्मा त्या हबशीषण्याला दिला, काय म्हणलेलं आहे, आत्म्याने त्याला उचललं आणि त्याला डायरेक्ट दुसरीकडे परत तो घेऊन गेला. दॅट इज व्हॉट इट मीन्स टू लिव्ह इन द स्पिरिट, ओबेईंग द लॉर्ड अँड फॉलोईंग हिज कमांड्स, फ्लोईंग इन हिज विल. त्याची इच्छा आपल्यामधनं पूर्ण होणे, हेच तर आत्म्याचं जीवन आहे ना. जे वारा जसा चालवतो आपल्याला, तशा प्रकारे आत्मा आपल्याला चालवेल, असं तो म्हणतो. इट इज दॅट ब्युटिफुल निकोडिमस. आता तो 9व्या वचनामध्ये काय म्हटला होता, परत एकदा वाचवा. निकोदेमाने त्याला उत्तर देऊन म्हटले, ह्या गोष्टी कशा होऊ शकतील? नाव डू यू अंडरस्टँड? निकोडिमस जो होता तो त्या ठिकाणी प्रभूला असे उलटे प्रश्न किंवा न आवडणाऱ्या गोष्टी किंवा अशी त्याची चौकशी करत होता का, त्याची चेष्टा मस्करी करत होता की नाही? तो खऱ्या अंतःकरणाने विचारतो, प्रभू हे ह्या गोष्टी कशा होतील, मला तू सांग. See what he's doing. He's curious. He's anxious. तो इतका प्रभूच्या वचनासाठी तो झटत आहे, इतकं त्याला समजून घ्यायची इच्छा त्याच्या मनामध्ये आहे की तो प्रभूला बसून त्याच्याशी बोलतोय आणि विचारतोय, तू सांग मला, हे पण सांग, हे पण कळत नाही, हे पण सांग, ह्या गोष्टी नाही समजल्या, तू हे पण मला सांग. आज प्रश्न हा आहे की निकोदेमस ज्या प्रकारे स्वर्गाच्या राज्यामध्ये किंवा देवाच्या राज्यामध्ये जाण्यासाठी इतके प्रश्न देवाला विचारत होता, टाइम अँड अगेन, या ठिकाणी तुम्ही पहा, तो काय करत आहे, ते आपण करत आहोत का, हा मेजर प्रश्न आपल्या जीवनामध्ये आहे. ज्या प्रकारे तो प्रभूला प्रश्न विचारतोय, प्रभू हे मी कसं करू शकतो, तू मला सांग. प्रभू माझ्यातले हे अवगुण कसे निघतील, तू मला सांग. माझं अंतःकरण तुला आवडेल असं कसं होईल, हे मला तू सांग. आपण हे प्रश्न विचारत आहोत का? त्याची इच्छा काय होती? ऑलवेज रिमेंबर द बॉय स्काउट मोटो, बी प्रिपेअर्ड. ही वॉन्टेड टू बी प्रिपेअर्ड टू गो इनसाइड द किंगडम. तो स्वतःला तयार करत होता, विचारून घेत होता, कसं होऊ शकतो मी तयार. आज आपल्याला पण हाच प्रश्न आहे, आपल्याला आज जायचंय का? आज आपण प्रश्न विचारत आहोत का? आज आपण तयार व्हायची इच्छा दर्शवत आहोत का?
का आज देखील आपण कुठल्या तारवामध्ये बसलेलो आहेत आपल्याला माहित नाही की कुठं चालली आहे ही गाडी किंवा कुठं चाललेलं आहे ही ना. Nicodemus was very curious about this kingdom and he wanted to know about it. And trust me, we too should be like Nicodemus. की आपण देखील त्याच्यासारखं हे प्रश्न देवाला विचारावं, ही आपल्यामध्ये इच्छा निर्माण व्हायलाच पाहिजे. बरोबर आहे. आणि आता तुम्ही पहा, देवानी या गोष्टी सांगत असताना त्यांनी अजून एक गोष्ट जी सांगितली होती की काय केलं पाहिजे. ओके, तर त्याचं उदाहरण, त्याचं स्पष्टीकरण आपल्याला बाप्तिस्मा करणारा योहान देतो. तुम्ही माझ्या सर्वजण आपण एकत्र वाचूया. मी 27व्या वचनापासून पुढे वाचत आहे. जॉन चॅप्टर 3 वर्स 27 ऑनवर्ड्स. आता ह्या वेळेला काय होत होतं माहिती आहे का, योहानाची मिनिस्ट्री कमी होत होती. बाप्तिस्मा करणारा योहान जो होता ना, त्याची मिनिस्ट्री हळूहळू कमी होत होती. लोक त्याला सोडून जात होते आणि लोक अक्षरशः त्याच्याकडे येऊन पण म्हणत होते, अरे बघ बघ बघ, तुझे शिष्य, तुझे लोक आता त्याचे शिष्य झाले, आता त्याच्या मागे लागू लागले, तुझी मिनिस्ट्री कमी होती रे. सी व्हॉट जॉन आन्सर्स. इट इज अमेझिंग. ओके, व्हॉट डज जॉन से? योहान म्हणतो, योहानाने उत्तर देऊन म्हटले, माणसाला आकाशातून दिलेल्या असल्या वाचून त्याच्याने काहीही घेवत नाही. दिस वर्स इज सो ब्युटिफुल इन इंग्लिश, म्हणून मी तुमच्यासाठी इंग्लिशमध्ये पण वाचतो. तो असं म्हणतो, अ मॅन कॅन रिसीव्ह ओनली व्हॉट इज गिव्हन टू हिम फ्रॉम हेवन. हिंदी मध्ये पण मला वाटतं असं लिहिलं, जब तक उसे स्वर्ग से दिया नहीं जाता वो कुछ पा नहीं सकता या स्वीकार नहीं कर सकता. सी, John is saying something. Hey, what I had was given to me by God. And if it is not given to me by God, मी ते कमवू शकत नाही किंवा ते मिळू शकत पण नाही. What is he trying to tell you and me? की अरे येशूकडे ते शिष्य चालले, ते लोक चालले, इट इज फाईन. माझ्याकडे जे होते ते देवानी दिलेले होते. बरोबर आहे. म्हणजेच काय, आज तो आपल्याला हे शिकवत आहे की जे काय आपल्या आयुष्यामध्ये पण देव आपल्याला देतो ना, हे लक्षात ठेवा, इट इज ओनली बाय द ग्रेस ऑफ आवर लव्हिंग फादर इन हेवन. त्यांनी दिल्या वाचून आपल्याला काहीही मिळवत नाही किंवा आपण काहीही कमवू शकत नाही. अ मॅन कॅनॉट रिसीव्ह, इट सेज. जोपर्यंत तो देत नाही तोपर्यंत आपण ते रिसीव्हच करू शकत नाही. What are you saying? This phone, this table, this house, this your fellowship, your people, your belongings, your job, your skills, your ability, everything that you have, जे काय आज आपल्या बरोबर आहे, आपल्या स्वतःचं आहे किंवा ज्याच्यावर आपण एका प्रकारे हक्क दर्शवू शकतो, ते सर्व काही जे आहे ना ते प्रभूने दिलेलं आहे. ह्या गोष्टींची जाणीव आपल्याला मिनिटाला असलीच पाहिजे. The sovereign Lord has given it to us. We did not deserve anything. मनुष्य स्वतःहून काही कमवू शकत नाही. You think you are earning this? No, it is because the Lord has given you this, that you have these things. Everything that you have is being given to you. It is period. ह्याच्यानंतर दुसरं काही विचारच येऊ शकत नाही. Ifs, buts, conditions, no. Everything that you have, everything that what I have is because the Lord has been gracious and He has given to us. है ना? आणि इथं जे शब्द वापरले गेले ना, नथिंग, द ग्रीक वर्ड इटसेल्फ मीन्स नथिंग ओनली. म्हणजेच काय, काहीच मिळू शकत नाही आपण स्वतःहून. नाव व्हॉट डज ही से जॉन? ओके, ज्याला त्याला असं म्हटलं, अरे बाबा हे शिष्य निघून चालले, त्यावेळेला 29व्या वचनामध्ये असं म्हटलंय, ज्याला वधू आहे तो वर आहे आणि जो वराचा मित्र उभा राहून त्याचे भाषण ऐकतो त्याला वराच्या शब्दावरून फार आनंद होतो ना. इथं वराच्या शब्दावरून असं म्हटलंय, बट यु नो इन इंग्लिश इट इज रिटन दॅट द व्हॉइस, वर्ड नाही लिहिलंय, वराचा शब्द नाही म्हटलंय, पण तिथं व्हॉइस ऑफ द ब्राईड ग्रूम असं म्हटलंय. व्हॉट इज ही ट्राईंग टू से? बाप्तिस्मा करणारा योहान म्हणतो, अरे वर तर तो आहे, येशू जो आहे ना तो वर आहे आणि त्याची ही वधू आहे. जरी हे इथून चालले त्याच्याकडे जाऊ द्या, कारण ते त्याचेच वधू आहे आणि मी तर त्याचा मित्र आहे. जो एक मित्र एका लग्नामध्ये त्याच्या मित्राला बघून, ज्याचं लग्न होत असेल, त्याला कसा आनंद होतो, फक्त त्याचा आवाज ऐकला की त्याला असं वाटतं, वाव, टुडे इज व्हेरी हॅपी. ही इज सेइंग दॅट आय एम लाईक दॅट फ्रेंड हु इज एन्जॉईंग द ब्राईडग्रूम व्हेन ही इवन स्पीक्स. इंग्लिशमध्ये काय म्हटलं माहिती का? इट सेज द ब्राईड बिलॉंग्स टू द ब्राईडग्रूम. द फ्रेंड हु अटेंड्स द ब्राईडग्रूम waits and listens for him and is full of joy when he hears the bridegroom's voice. Joy. कुठून येतं जॉय? आनंद, हर्ष.
कुठून येतं? इट कम्स फ्रॉम द व्हॉइस ऑफ द लॉर्ड. देवाची वाणी जी आहे ना, असं जगामध्ये कुठलाही आनंद नाही आहे जो आपल्याला संतोष अशा प्रकारे पोचवेल ज्या प्रकारे देवाच्या मुखातनं निघणाऱ्या शब्दाद्वारे आपल्याला मिळेल. I believe that when Moses was there on top fasting for 40 days, 40 nights, 2 times, he was so much in joy. कारण असं म्हणलं तो खाली आल्यावर तो चिडला लगेच. मला तर असं वाटतं he was enjoying there on top. He was enjoying the service and the fellowship of the Lord. कारण तो प्रत्यक्षात प्रभूचा आवाज ऐकत होता. आणि बाप्तिस्मा करणारा योहान काय म्हणतो, त्याची वाणी जी आहे ना, त्याचा आवाज जो आहे ना, त्याच्यानेच आनंद होतो. What are you doing today? What am I doing today? It matters. Are we listening to the voice of God? आपण तर ठरलं गेलेलो आहोत ना की त्याची वधू म्हणून. मग आपण आपल्या वराचा आवाज ऐकत आहोत का? हा मेजर प्रश्न आहे. And we need to ask ourselves, if not, then what am I supposed to do? We need to be curious, anxious and energetic like Nicodemus, जो मिनिटाला प्रभूला प्रश्न विचारत होता की प्रभू हे मी कसं केलं पाहिजे. आता तुम्ही विचार करा, जे काय आपल्याला देवानी सांगितलेलं आहे, आज आपण कुठं थांबतो, आज आपण कुठल्या पोझिशनमध्ये आहोत, हा विचार आपण केला पाहिजे. आपण निकोदेमस सारखा प्रश्न विचारत आहोत का? आपला नवीन जन्म झाला आहे का? हा मेजर प्रश्न आपण विचारला पाहिजे. आर वी ट्रुली बॉर्न अगेन? पीपल, दिस इज इम्पॉर्टंट. द किंगडम ऑफ गॉड इज रियल अँड इट इज कमिंग सून, व्हेरी सून. आज जर आपण शुअर नाहीये, आज जर आपल्याला विचारलं बाबा तू तारण तुझं झालं का? हो. कशामुळे झालं? किंवा तू स्वर्गाच्या राज्यात जाणार आहेस का? देवाच्या राज्यात तू जाणार आहेस का? हो हो. कशामुळे? नाही, मी बाप्तिस्मा घेतला ना, मी पश्चाताप केलाय. आत्ताच आपण हे समजून घेतलं की बाप्तिस्मा इज नॉट अ ticket to heaven. Baptism is actually your commitment to the Lord that I am yours. It is not that visa entry that you are inside now, come. No. Then what is it? आपण कशी खात्री करून घेऊ शकतो की आपला नवीन जन्म झालाय की नाही? आज आपल्याला हा विचार करायचा आहे की ज्या गोष्टींच्या बद्दल देवानी सांगितलेलं आहे की जो देह आहे तो देहालाच जन्म देतो आणि आत्म्याने जन्मलेला जो आहे तो आत्माच त्याला चालवतो किंवा आत्माच त्याच्यातनं दर्शवला जातो. स्पिरिट गिव्स बर्थ टू स्पिरिट. द क्वेश्चन इज, एम आय लिव्हिंग बाय द स्पिरिट? आर वी आस्किंग द लॉर्ड? आपण निकोदेमस सारखं त्याला प्रश्न करत आहोत का देवाला, देवा मी कसा येऊ आतमध्ये, मला तू सांग. आज मी आत आहे की नाही मला खात्री दे. आय नीड टू नो दिस. डू यू नो दिस? जगामध्ये इतके लोक आहेत, इतके ख्रिस्ती लोक आहेत जे देवाला खऱ्या अर्थाने ओळखत पण नाही पण स्वतःला ख्रिस्ती म्हणतात, किंवा अशा प्रकारे जगत आहेत की दे डोंट इवन नो द लॉर्ड बट दे क्लेम दॅट दे आर क्राइस्ट लाईक and they are saying that we are going in heaven. How? Are you born again? Don't know. How do we know this? See what Jesus said, unless you are born again. It is a condition. ही एक काय आहे? ही एक condition आहे. See, believing in his son is essential. Correct? पहिला जो आहे योहान 3:16, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन मिळालं. ही पहिली स्टेप आहे. पहिली स्टेप इज बिलिव्हिंग. बट त्याच्यानंतरची जी स्टेप आहे ना, दॅट इज बॉर्न अगेन. हाऊ डू वी नो वी आर बॉर्न अगेन? फर्स्ट इज बिलिव्हिंग दॅट क्राइस्ट डाइड फॉर माय सिन्स. येस, बॉर्न अगेनच्या स्टेपमध्ये देन कम्स रिपेंटन्स, genuine repentance to the Lord by saying that Lord, I have sinned against you. I cannot receive my salvation but only by your grace. आणि प्रभू मी इतक्या रीतीने तुझ्यापासून लांब गेलेलो होतो की मला तारणाची गरज आहे. मी चुकत होतो, माझं जीवन जे आहे ते तुझ्यापासून लांब होतं, मला तू क्षमा कर. हॅव्हिंग अ जेन्युइन हार्ट ऑफ रिपेंटन्स अँड देन सेइंग टू द लॉर्ड दॅट आय ट्रस्ट इन यू. काय म्हणलंय? जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो. डू यू नो व्हॉट द वर्ड मीन्स बिलिव्हिंग? The word believing means to put faith in him, to trust in him, to lean on him, to put your weight on him. पूर्णपणे त्याच्यावर अशा प्रकारे भरोसा ठेवणे ज्याच्याने आपल्याला माहिती आहे की हा कधी सरकणारच नाहीये. मी इथून पडू शकतच नाही, ह्यानी मला धरून ठेवलेलं आहे. My support system, my rock, my refuge, everything is Jesus. Now try to understand this. Unless and until we have put our trust in Jesus, how are we born again?
कारण आज जर विचारलं ना की आज आपण आपल्याला ठीक आहे सर्वकालिक जीवनामध्ये किंवा राज्यामध्ये आपला प्रवेश आहे का, हो. कसं? आम्ही बाप्तिस्मा घेतला, मी रोज बायबल वाचतो किंवा मी रोज प्रार्थना करतो, उपास करतो. ट्राय टू अंडरस्टँड, वी आर लाईक दॅट फॅरिसी. आणि प्रभूंनी सरळ सरळ सांगितले की नीतिमत्वाचे कामं जे आहेत ना, नीतिमत्व जे आहे ना ते कामाने नाही मिळू शकत आपण. वी कॅनॉट एंटर द किंगडम बाय डुईंग सम वर्क्स. दॅट इज अ फॉल्स बिलीफ. ठीक आहे, आपण स्वतःच्या कामाने काही मिळू शकत नाही. त्याचप्रमाणे राज्यामध्ये पण शिरायला ऍक्च्युली आपल्याला तशा प्रकारची कामं करून राज्यामध्ये शिरता येणार नाही. मग काय करावं लागेल? कम्प्लिटली ट्रस्टिंग इन द लॉर्ड दॅट यू आर माय पॅराशूट, यू आर माय सेव्हियर. आय कॅनॉट सेव्ह माय सेल्फ, आय नो दिस. जर कोणी आपल्याला जर विचारलं तुला कसं माहित तू तारला जाणार, आय नो दॅट जीसस इज सेव्हिंग मी. ही विल सेव्ह मी. ही विल टेक मी इनसाइड दॅट किंगडम. Not by my works, not because I took baptism, not because I am reading the word, not because I am going to church, not because I am having this fellowship, or not because I am a very rich, righteous and a religious person. No. It is only and purely because of Jesus that I can enter the kingdom. आणि ते कधी होऊ शकतं? जेव्हा मी पूर्णपणे त्याच्यावर भरोसा ठेवू शकतो. आठवतं ना आपल्या जीवनामध्ये एक व्यक्ती असतो ज्याच्यासाठी आपण कुठले पण जर काम सांगितले ना, आपल्याला माहित असतं तो व्यक्ती तो काम करेल. ज्या प्रकारे आपण त्या व्यक्तीवर भरोसा ठेवतो ना की कुठली पण अडचण आली, कुठलीही परिस्थिती आली, तो व्यक्ती तो माझं काम करणारच. Jesus is like that. He is that particular person who's giving us that assurance that you put your trust in me and then you will be saved. He is like that snake who was put on that rope, on that pole. आठवतं ना ज्यावेळेला त्याला सर्प चावत होते या लोकांना, मोशेला काय सांगितलं होतं देवानी की एक तू पितळ्याचं किंवा तांब्याचं, आय डोंट नो, द ब्रास ऑफ ब्रॉन्झ, यू पुट दॅट स्नेक ऑन दॅट बिग पोल अँड यू कीप इट. जीसस इज लाईक दॅट. इनफॅक्ट तो पुढे जाऊन त्याचं स्पष्टीकरण पण देतो की तो म्हणतो जसं तो आहे तसंच मी आहे, की मनुष्याच्या पुत्राला पण एकदा वधस्तंभावर जावंच लागेल. वी हॅव टू पुट आवर ट्रस्ट कम्प्लिटली ऑन द क्रॉस. कम्प्लिटली. सॅल्वेशन इज ओनली प्युअरली बिकॉज ऑफ हिज ग्रेस. बट हाऊ कॅन आय नो दॅट आय एम बॉर्न अगेन? इफ आय हॅव ट्रुली रिपेंटेड. ट्रुली रिपेंटेडचा अर्थ काय असतो? ज्या गोष्टी माझ्या मागच्या जीवनामध्ये होते ते मी आता पुन्हा एकदा करत नाही. जे देहातले काम होते ते मी आता पुन्हा एकदा करत नाही. मी हे नाही म्हणत की होणार नाही, पण ते माझ्या इच्छेने आता मी नाही करणार आहे कधी, कारण मी नीतिमानाकडे चाललोय. आय लव्ह रायचियसनेस, आय एम डुईंग द वर्क्स ऑफ रायचियसनेस. येशूने हे म्हटलेलं आहे, देह देहाला जन्म देईल आणि आत्मा आत्म्याला जन्म देईल. जर आपण आज पण देहात असू तर आपण देहाप्रमाणेच वागू, आणि जर आपण आत्म्यात असू तर आपण आत्म्याप्रमाणे वागू. आज let us now understand what does it mean to live by flesh, what does it mean to live by the spirit. Please open with me. Lastly, we are reading this small verses. Galatians chapter 5. गलतीचं पुस्तक पत्र आणि त्याचा 5वा अध्याय आणि त्याचे काही वचनं आपण वाचणार आहोत, and then we will stop. Galatians chapter 5 and verse 17 onwards. 19 onwards. Okay, Galatians chapter 5 and verse 19 onwards. पहिले आपण देहाचे कामं बघून घेऊ, मग आपण आत्म्याचे कामं बघू. Okay, read with me. I'm reading in English, but still please read in your own whatever Bible you're having. The acts of the sinful nature, देहातले काम, are obvious. Sexual immorality, impurity, debauchery, idolatry and witchcraft, hatred is important, discord, jealousy, कालच आपण पाहिलं, fits of rage, selfish ambition, dissensions, factions, and envy. Yesterday's sin, that hidden sin, envy, drunkenness, orgies, and like. I warn you, as I did before, that those who live like this will not inherit the kingdom of God. Make that not underlined. We will not inherit the kingdom of God if we are living like this. आणि जर आपण आज पण असं जगत आहोत ना, तर आपला नवा जन्म झाला आहे का हा आपला प्रश्न यायला पाहिजे. जर आज पण या गोष्टी माझ्यामध्ये असतील, कुठले सेक्शुअल इमॉरॅलिटी आहे, इम्प्युरिटी आहे, डिबॉचरी आहे, आयडॉलट्री आहे, जर विचक्राफ्ट आहे, हेट्रेड, दिस हिडन सिन, एम आय हेटिंग समबडी. आज आपण म्हणतो ख्रिस्ती लोक बाहेरून तो किती चांगले असतात, पण आतल्यात इतके मनामध्ये दुसऱ्याबद्दल वाईट विचार असतात. हेट्रेड. इफ यू आर लिव्हिंग लाईक दिस, यू आर नॉट ट्रुली बॉर्न अगेन. माइंड यू,
इफ यू आर लिव्हिंग विथ डिस्कॉर्ड, एकमेकांमध्ये मतभेद, वैरभावना, भांडण, दिस इज डिस्कॉर्ड. यू कॅनॉट लिव्ह लाईक दिस. इफ यू आर लिव्हिंग लाईक दिस, यू आर नॉट बॉर्न अगेन. इफ यू आर लिव्हिंग विथ जेलसी, एकमेकांबद्दल अशी भावना मनामध्ये येणं की ह्यालाच सगळं चांगलं, किंवा ना वाय डज ही गेट ऑल दिस, अँड यू गेटिंग जेलस. फिट्स ऑफ रेज. यू नो व्हॉट रेज मीन्स? संताप, राग, एकदम फुटणं असा ज्वालामुखीसारखं. Then he says selfish ambitions, dissensions and factions and envy, drunkenness and orgies and the like. Drunkenness. आज बरेच लोकांना या गोष्टींचं महत्वच कळत नाही की ख्रिस्ती लोक आज पण देखील कशा काय या व्यसनांमध्ये असतील किंवा काय आहेत. आय एम प्रेइंग टू यू, ऑल ऑफ यू, गेट रिड ऑफ दिस इफ दिस इज देअर इवन अ बिट. माहिती आहे ना कसं काम करतं पाप? खमीरासारखं काम करतं. जर ह्याच्यात थोडा पण ह्याचा जर अंश असेल ना आपल्यावर, तर ह्याला काढून टाकणं हे आपलं काम आहे. तू पहिले स्वतःच्या डोळ्यातला काटा काढ आणि मग दुसऱ्याच्या डोळ्याचा काटा काढ, असं म्हटलं देवानी. पण आपण काय करतो? दुसऱ्याच काढतो. ते ठीक आहे, ते करायला सांगितलं ते तुम्ही करा, पण पहिले स्वतःचं पण तर काढा ना. आपण काढत आहोत का? हा महत्वाचा पॉइंट आहे. आज जर आपण अशा प्रकारे देहाच्या गोष्टींमध्ये जगत असोल तर देव काय म्हणतो? तुझा नव्याने जन्म व्हायला पाहिजे निकोदेमस. वी नीड टू मेक शुअर दॅट वी आर नॉट फॉलिंग इन दिस कॅटेगरी. रीड कोलोशियन्स चॅप्टर 5. तो काय म्हणतो? राग, हेवा, मत्सर, लोभ पण एका प्रकारचं केवढं मोठं पाप आहे. अशा प्रकारे जर आपण जगत असू तर आपला नव्याने जन्म कसा झाला असेल? कारण आज जगिक लोक पण असंच जगतात. बरोबर आहे ना? So what I'm praying to you and me today is that let us not live like this, not by the flesh anymore. आपण आत्म्याने जगत आहोत. पवित्र आत्मा विधर्मेंना दिलाय का? जे ओळखतात का येशूला? मग या आत्म्याचं काहीतरी क्वालिटी, स्पेशालिटी आपल्यामध्ये जी आहे, लेट अस एन्जॉय दिस, लेट अस प्रिझर्व दिस. त्यापुढे आता आपण पाहूया की इथं आत्म्याचे काय बोल आहेत किंवा आत्म्याचे काय म्हणणं आहे. See now, let us see chapter number 5 verse 22 onwards. But the fruit of the Spirit is love, joy, peace, patience, kindness, goodness, faithfulness, gentleness, and self-control. Against such things there is no law. Those who belong to Christ Jesus, please note, those who belong to Christ Jesus, you and me, have crucified the sinful nature. Verses 19 to 21. We have crucified that sinful nature with its passions and its desires. Since we now live by the Spirit, let us keep in step with the Spirit. Why is he saying this? असं का म्हणतो की पवित्र आत्मा ज्याप्रमाणे आता आज आपण त्याच्यामध्ये जगत आहोत तर त्याच्या बरोबरीने आपण जगलं पाहिजे. लेट अस कीप इन स्टेप, कीप अप विथ मी. द स्टँडर्ड्स ऑफ द स्पिरिट आर व्हेरी हाय. That is when denying yourself comes. Lord, I cannot do this. Help me, please. And the Lord will help you. See, my point today is only to tell you this, की आज आपण कशा प्रकारे जगत आहोत. पहिली गोष्ट तर ह्याचा आपण शोध घेऊया. Let us try to search our hearts and try to understand. Am I living in this sinful nature or am I living according to the Spirit? I am at peace. But मनातल्या मनात मला या भावाबद्दल वाईट विचार आहेत. How can you be at peace? I am patient. But माझे सिक्रेट व्यसन जर असतील तर कसं जगेल मी? Man cannot live on two boats, है ना? He cannot keep his feet on two boats, in two boats. Let us make sure that we are sitting in the right boat. Let us make sure we know where you are going. कारण जे 1000 वर्षाचं राज्य येत आहे ना, त्याच्यामधला जो वेळ आहे तो 7 वर्षांचा काळ, जो महासंकट काळ आहे. ट्रस्ट मी, वी विल नॉट बी एबल टू सर्व्हाइव्ह दॅट. आज लोक काय म्हणतात ते, अहो आम्हाला बेड द्या, आम्हाला वाचवा. त्या वेळामध्ये काय म्हणलंय शास्त्र? असं म्हणतं, लोक डोंगराला ओरडतील आणि म्हणतील आमच्यावर तुटून पड, तू आम्हाला मारून टाक. आज लोकांना जगायची जरी इच्छा असेल ना, त्या महासंकट काळामध्ये अशा भयानक गोष्टी होतील ज्यामध्ये लोकांना जगायची पण इच्छा नसेल, सहन होणार नाही. अशा प्रकारचा संकट काळ तो आहे. Pray that you escape it. Make sure, like Nicodemus, we are born again. Ask this question every day. Am I living by the Spirit? Or am I living according to the self, according to my body, my flesh? म्हणून पाऊल काय म्हणतो?
तो म्हणतो की तुम्ही जे सुनता करण्यामागे एवढे माहीर झालेले आहात, तो म्हणतो अंतःकरणाचं आणि कानाचं सुनता करा. स्टार्ट killing the desires of that flesh. That sinful desires, that sinful nature has to be crucified. तो काय म्हणला? We who know and live and belong to Christ Jesus have crucified. Are you sure that you have crucified that sinful nature? It's a big question, isn't it? निकोदेमसला माहित नव्हतं म्हणून तो प्रश्नांवर प्रश्न विचारत गेला. आज आपल्याला सर्व माहित असतं तरी देखील आपण आज उलटच काम करतोय. तर म्हणून आज आपण असं नको, असं असायला नको. आपण सगळं माहित असून तो म्हणतो ना, म्हणून तो पेत्र काय म्हणतो, इट वुड हॅव बीन बेटर फॉर अ पर्सन इफ यू वुड हॅव नॉट नोन द गॉस्पल. जर तो पुन्हा पापात पडून त्याचं जर पतन झालं तर. वन्स वी नो द गॉस्पल, वन्स वी नो द ट्रूथ, इट इज आवर ड्युटी, मॉरल ऑब्लिगेशन टू कीप द ट्रूथ, टू स्टँड बाय इट. देवाचं राज्य आलेलंच आहे असं समजा, पण देवाचं राज्य येण्या अगोदर एक 7 वर्षाचा काळ असा येईल. If you are getting a little bit uncomfortable and a little bit scared, it is good, because that fear in you is the fear of God, and that is convicting you that yes, you need to correct something in your life. Go to God, repent to Him and say that, Lord, I have something in my life that belongs to the sinful nature and I want it to be crucified on that cross because I want to live by the Spirit. Pray to Him, because the question again comes down to this. पुन्हा एकदा प्रश्न इथंच येतो, are we prepared? जर आपण आज तयार नसो तर असं नको व्हायला की वेळ येऊन जाईल, वर येऊन जाईल आणि दार बंद झाल्यानंतर आपण मग नंतर रडत बसायला नको की आपण कुठं होतो. लेट अस स्टे अवेक, लेट अस स्टे अटेंटिव्ह. मे गॉड गिव्ह अस हिज विजडम.